पुढे या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी येते। आयजी लेवलचे अधिकारी आता खराच्या कार्यक्रमामध्ये दिसलेले दमानियांकडून दत्तात्रय कराळेंचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय आणि दत्तात्रय कराळे खराच्या कार्यक्रमात का गेलेले होते, दत्तात्रय कराळेंची चौकशी झाली पाहिजे असं दमानियांनी म्हटलंय। तर कराळेंनी खरातला 18 कॉल केलेले असाही दावा दमानियांनी केलेला आहे। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेत आणखी एक ट्विट करून मोठी खळबळ उडवून दिली आहे। अंजली दमानिया नाशिकचे आयजी दत्तात्रय कराळे यांच्या कार्यक्रमातल्या एका खराच्या कार्यक्रमातला एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये दत्तात्रय कराळे दिसलेले होते असं अंजली दमानिया यांनी दावा केलाय। आयजी लेवलचे अधिकारी खराच्या कार्यक्रमात होते आणि दमानिया यांनी दत्तात्रय कराळेंचा हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। तेव्हा दत्तात्रय कराळे खराच्या कार्यक्रमामध्ये कशासाठी गेले होते, का गेले होते, दत्तात्रय कराळेंची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली। तर कराळेंनी खरातला 18 कॉल केलेले होते असाही दावा दमानिया यांनी केला। आणि या अपडेटविषयी आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे पुन्हा एकदा आपल्याशी संपर्कात आहेत। योगेश, दत्तात्रय कराळेंचा एक व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केलेला आहे आणि दत्तात्रय कराळे खराच्या दरबारात कशासाठी गेले होते असा एक मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। खरंय, दत्त कराळे हे आयजी नाशिक विभागाचे आयजी आहेत, पोलीस महानिरीक्षक आहेत। त्यांच्या अंडर एकूण 5 जिल्हे हे ग्रामीण भागातले आहेत आणि पोलीस अधीक्षक त्यांच्या अंडर आहेत। जर आपण बघितलं तर त्यांच्या त्यांचा ज्या ठिकाणी कारभार आहे त्याच कारभाराच्या ठिकाणी म्हणजे नगर आणि नाशिकच्या सीमेवर खरातचं संपूर्ण संस्थान होतं, शिवनिका संस्थान, आणि त्या ठिकाणी जो दरबार भरत असते त्या ठिकाणी खरात नेहमी जात असत असं म्हटलं जातं। जे काही लग्न अशोक खरातचं झालं, अशोक खरातच्या मुलीचं झालं, त्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा कराळे हे उपस्थित होते, त्याचबरोबर अनेक अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची तयारी जी आहे ती ईडीने केलेली आहे। काही व्यावहारिक संबंध या पोलीस अधिकाऱ्यांचे होते का या सगळ्यांच्यासोबत, त्याचबरोबर आयजी यांचे पण काही संबंध होते का, हा संपूर्ण तपास केला जाणार आहे। एका बाजूला नाशिकमध्ये कॉल सेंटरच्या प्रकरणामध्ये आयजी आणि काही अधिकारी अडचणीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला खराच्या प्रकरणामध्ये आयजी आणि अधिकारी अडकलेले आहेत। त्यामुळे सर्वंकष जो तपास आहे तो सगळ्या बाजूने म्हणजे SITच्या अहवालानुसार आता हा सर्व तपास होतोय आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा संक्रांत आल्यास नवल वाटणार नाही। निश्चितच धन्यवाद योगेश दिलेल्या माहितीसाठी। मात्र आणखी काही अपडेट्स आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत, संपर्कात राहा असेच तर